दिस इज ऑल्सो ऑक्टोपस सेम प्राइस. आणि खाणार काय. आणि इथे बघा काय लावलंय यांनी. आम्हाला चूज करायचं आणि मग ते लोक बनवून हा क्रॅब आहे क्रॅब. बापरे भाकरी नाही भाकस भाकस. हे बघा चिंबोरी पूर्ण मिठामध्ये बेक केलेत. इकडे पण तुम्हाला पोचा दिसते पोचा कोलंबी काहीतरी अलग बघायला मिळते. व्हॉट इज दिस. चला दुपारी 3:30-4 वाजेपर्यंत आपण आपल्या बाटू केव्सवरून मुरुगन देवांचे दर्शन घेऊन आपण घरी गेलो हॉटेलवरती गेलो आणि आमुमा आणि मुतशनला थांबायचं होतं हॉटेलमध्ये थांबायचं होतं म्हणून आम्ही आता त्यांना सोडून निघालोय बुटिक बिंतानला. हा एक न्यूयॉर्क सारखा जो न्यूयॉर्कचा काय बोलतात त्याला टाइम स्क्वेअर आहे तसाच काहीतरी मलेशियामध्ये या लोकांनी बनवायचा प्रयत्न केलाय. तर न्यूयॉर्कमध्ये ओमा जाईल की नाही ते मला माहिती नाही. मी तर जाणारच आहे. तर विचार केला हिला पण तिकडे घेऊन जाऊया. फर्स्ट कॉपी दाखवून घेऊया हिला. हा तर आता तुम्ही आपल्या ट्रेनचा मेट्रोचा प्रवास बघितला. आता मोनोरेलचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहोत. काय अनया कशी मजा येते ना ट्रेननी बसनी फिरायला. हां ही मजा टॅक्सीमध्ये बिलकुल नाही येत. आता आम्ही फ्री आहोत. मुतशन आमुमा घरी ठेवून आलेत म्हणून आता आम्ही एन्जॉय करणार. मोनोरेल सर्व फिरणार. हां हे बघा. हां जर तुम्ही असं पॅकेज वगैरे घेऊन येत आहे तर हा फ्रीडम तुम्हाला कुठं नाही मिळेल. म्हणून घरातनं निघा. भले इकडे तिकडे थोडा त्रास होते पण जो आपण स्वतःहून एक्सप्लोर करतो ती मजा वेगळीच असते नवीन देश फिरायची. चला बसली ना कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा. हा ट्रेन मध्ये उतरल्या हा बघा हाच नजारा आहे ना टाइम स्क्वेअर सारखा. बरोबर हे बघा. हा म्हणजे जसा माहिती काढली होती तसा नाही वाटत पण फुल पॉश वाटतं ना एकदम हार्डवाला भारीवाला सीन वाटतंय बघा. न्यूयॉर्क बुटिक बिंतान. आणि आणखी एक उमा इकडे सर्व हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतात ना. हे बघा रील वगैरे बनवणारे. इथे काहीतरी शो वगैरे होणार आहे मला वाटतं. तिकडे पण मस्त वाटतं बघ तो एरिया पण तिथे जाऊया. अनया नेहमी मांजरीला पकडायला असतेस ना तर मांजर तुला पकडेल. माणूस आहे त्याच्यामध्ये की मशीनवर आहे. हा माणूस आहे. टिप बॉक्स नो टिप बॉक्स. चला तर आपल्याला आपली इंडियाची मंडळी फॉलो नाही करत पण मलेशियाची लोक बघा जिकडे मी जातो तिकडे मागे येतात बघा. पूर्ण रोडवरती बघाल तिथे पब्लिकच पब्लिक. अरे बापरे फॉलोअर्स बघा किती वाढलेत. अरे बापरे 3 लाख पार सबस्क्रायबर्स. नक्की सबस्क्राईब करा आपल्याला. आणखी एक अनयाचा मित्र भेटलाय. हॅलो चलो यही अच्छा है सब पब्लिक आ रहा है. शिट जा ना घाबरवलं त्यांनी. हवा चला ना. चला तर अनया खूप खुश झाली ना इकडे येऊन. हां ते टेडीबाई बिडीबाईला भेटून खूप खुश झाली आणि मी सो रॉंग बाईला भेटून खूप दुःखी झालो. दाखव. आणि हॅपी मील मी आणि हॅपी मीलमध्ये अनयाला काहीतरी हॅपी मीलमध्ये गिफ्ट मिळालं आहे बघा. हां तर एकदम लकी ठरली अनया तुझ्यासाठी ही जागा. हां आणि कुठेही तुम्ही जाताय ना फिरायला. अरे भारी
आणि कुठेही तुम्ही फिरायला जाताय ना, मॅकडॉनल्ड्स इज द बेस्ट ऑप्शन. हां, जेवायला स्वस्तामध्ये होते सर्व कम्पेअर टू अदर हॉटेल्स. पण ही जागा एकदम भारी. चला तर US टाइम स्क्वेअर बघून आलो आहे आणि इथे आता आपण बाजूलाच म्हणजे 300-400 मीटरावर तिकडे जलान आलोर स्ट्रीट फूड आहे. आणि बघूया स्ट्रीट फूडमध्ये काय मिळतं इकडे तुम्हाला मलेशियामध्ये येत आहे. तर हे बहुतेक शेऱ्या माकुल आहे, शेऱ्या माकुल त्यालाच बनवलं आहे बघा. काय ऑक्टोपस म्हणजे शेऱ्या माकुल. हे बघा त्याच्या माकलाच्या. दिस इज व्हॉट ऑक्टोपस. दिस वन ऑक्टोपस. हे बघा ऑक्टोपस आहे बोलतोय. हाऊ मच फॉर दिस? 20 रिंगिटला मिळते बघा. दिस इज ऑल्सो ऑक्टोपस. सेम. हे बघा ऑक्टोपस देत आहेत स्ट्रीट फूडमध्ये. आणि हे खाणार काय? हा. आणि इथे बघा काय लटकवलं आहे. काय आहे? बदक आहे ना? हां, मुर्गी नाही आहे, बदक आहे. काय झालं? खायचंय तुला? मलेशियन फूड ट्राय करायचंय तुला असं म्हणजे? आणि इकडचा फेमस फ्रूट म्हणजे जॅकफ्रूट सारखाच आहे ना? काटे रुपतात त्याचे. डुरियन टेका. आणि स्ट्रीट फूड बोलला तर पूर्ण गल्लीच आहे ना ही. ते स्ट्रीटच म्हणजे ते एक एलोर म्हणून ते स्ट्रीटचं नाव आहे, स्ट्रीट फूडचं नावच आहे जलन आलोर. हे बघा कोकोनट वॉटर हे पाण्यात बॉटलमध्ये भरून विकतात काय. आणि आवडता फिश इकडचा ऑक्टोपस आहे बघा. सर्व जणांनी ऑक्टोपस लावलेत ना. ऑक्टोपस स्क्विड लॉलीपॉप. हे बघा हे आणा लॉलीपॉप खाणार. स्क्विड लॉलीपॉप. हे बघ आणि सी फूड बोले सी फूड. हे बघ काय काय मिळतं इथे. मलेशियाज लोकल फूड. कोबली आहे बघ कोबली. आज नाही वीकेंड आहे काय नाही बुधवार आहे आज तरी पण गर्दी बघा. बापरे सर्व स्ट्रीट फूडचे हॉटेल भरलेत एकदम. काय खातात ते नाही माहिती पण एन्जॉय करतात. आपण पण मलेशियन फूड ट्राय केलं पाहिजे. आलोय एखाद्या सी फूड हॉटेलमध्ये आणि इथे बघा काय लावलंय यांनी. क्रॅब. इकडून आम्हाला चूज करायचं आणि मग ते लोक बनवून. क्रॅब आहे क्रॅब. आणि कसले मोठे मोठे क्रॅब आहेत बघा. जिवंत कोळंबी. आणि हेक्रू. टायगर हेक्रू आहे. हे नॉर्मल कोरल आहे. हे काय बापरे. हे बघ मार्बल. क्रॅब बघ आपल्यासारखेच आहेत. 1-2 खरपी आहेत बाकी आपल्यासारखे लाल गावठी क्रॅब. आणि याला ऑइस्टर म्हणतात. ऑइस्टर आणि शिंपल्या. अरे बापरे भाकरी नाही भाकस पण सफेद भाकस आहे. आणि हे बघा लॉबस्टर. मी ट्राय करायला रेडी आहे पण म्हणजे नॉर्मल फिश तर आपण घरीच खातो त्यांच्या पद्धतीने ते नूडल्स मध्ये टाकून. बाकी मी नाही खाणार. हे बघ भाकस. आणि इकडे पण तुम्हाला पोचा दिसते. पोचा कोलंबी. हे बघा पोचे खाताय ना घरी. हे बघा सुरमई पण आहे. बापरे सुरमई मासा पण आहे ना. हा बघ सुरमई. हे बघा क्रॅब. कसला क्रॅब आहे. ऑक्टोपस सर्व आहे. आणि बघा क्रॅबला टच करते. पकडण्याचा हातात. आणि मम्मा इकडे थांबली आमची. काय मोमोज खाणार. डम्पलिंग्स. हे बघा मोमोज. ते मोदक सारखे नाही काहीतरी अलगच वाटतात मोमोज. क्रॅबचा. अच्छा पिग पॉर्क क्रॅब सर्व मोमोज आहेत. नॉनव्हेज मोमोज पण भारी आहे उमा. जसे आपल्या जत्रेमध्ये जसा लोक असतो तसा लोक इथे स्ट्रीट फूड खायला येतोय बघा. जसे फेस्टिवल लागतात ना आपले आगरी कोळी वर्सवाचा जसा फेस्टिवल असतो. अरे बापरे खतरनाक गर्दी आहे. म्हणजे मलेशियामध्ये जेवढी लोक आहेत तेवढी मला वाटतं इकडे आलेली आहेत.
हा खूप क्रेज आहे ना इकडे, फणस खूप आहे. हा पण लोक येतात आणि ज्या कंट्रीमध्ये जातात तो स्ट्रीट फूड ट्राय करतात बघ. हा भारी भारी वाईब आहे. हा येता इकडे तर नक्की भेट द्या या जागेला. काय खाऊ नका भले पण बघायला या. हा भारी वाटेल तुम्हाला. गन्न्याचे ज्यूस. हा हे काय गन्न्याचा ज्यूस काय काय आहे सर्व काही आहे. आणि मला तर वाटलं इकडे ते किडा विडा खातात म्हणून काही दिसलं नाही आतापर्यंत. असं किडा बॉम्ब, कॉकरोच. मला इच्छा झाली. खायचं नाहीये. मला बघायचं आहे. हा तर इकडे अजून काय तसं दिसलं नाही आपल्याला. जास्त फिशच खाणारे दिसले. फिश आणि ते दिसलं आपल्याला पॉर्क आणि बीफ वगैरे. पॉर्क बीफ पण एकही एवढे खाणारी लोक आहेत उमा, पण एकही जाड माणूस दिसला काय तुला इकडे तुला सोडून? म्हणजे तुला सोडून नाही, मला आणि तुला सोडून अजून कोण जाड माणूस दिसला का? अरे ते जे खातात ना प्रणीत ते काय बॉइल्ड असते जास्त करून. आपण इथेच राहू थोडे दिवस. आणि इकडे व्हेजिटेरियन पण दिसलाय बघा स्टॉल. आणि त्या मंडळीने भाकच मागवलाय, भाकच हे बघा. चला मम्मा तर काय मलेशियन फूड ट्राय नाही करत, तर अनायाचीच इच्छा झाली मलेशियन फ्रूट ट्राय करायची. काय ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस पिणार. आमच्या इकडे ना ड्रॅगन फ्रूट आहे ना, त्याच्या आतमध्ये जे पल्प असते ना ते व्हाईट असते, इकडे पिंक आहे. अच्छा अच्छा हे असं आहे काय? हे बघा ड्रॅगन फ्रूटचा ज्यूस पिणार आहे अनाया. तो बघ ड्रॅगन फ्रूट तिथे आहे ना, वाकडा तिकडा जो असतो तो हाच आहे ड्रॅगन फ्रूट. त्याचा ज्यूस पिणार. आपल्या इथे ट्राय नाही केलंस कधी ड्रॅगन फ्रूट, पण व्हाईट सीडचा केलाय ना. हां हे बघा काय ते बीटरूट सारखा कलर झालाय. पी पी हां खूप मस्त आहे. साखर टाकली जा. बघा कसला मोठा बॅनर लावलाय आणि कसली गर्दी आहे. आणि हे बघा चिंबोरी काय आहे, सॉल्टेड बेक क्रॅब. टाकूया बघा कसे बनवले त्यांनी सॉल्टेड बेक क्रॅब. हे बघा पूर्ण मिठामध्ये बेक केलेत. हां मस्त सुगंध येते आणि भरलेली कुर्ली आहे ती. बघा सॉल्टेड बेक क्रॅब. हे बघ इथे काहीतरी अलग बघायला मिळते. बकरा आहे काय? बार्बिक्यू. व्हॉट इज दिस? लॅम्ब. लॅम्ब आहे लॅम्ब. लॅम्ब रहता ना लॅम्ब. बकऱ्यासारखाच. हां मेंढी. हां त्याचाच बार्बिक्यू करतोय बघा.